आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन। जी निस्वार्थपणे लेकरांवरती प्रेम करते तिला आई म्हणतात। लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त। मायबाप एवढं निस्वार्थपणे प्रेम करणारे मायबाप, या मायबापांनाही तुकाराम महाराजांनी कृपावंत मायबाप असा शब्द प्रयोग केला नाही। मग इथं जन्मदात्या मायबापांनाही सोडून दिलं आणि संतांनाच कृपावंत मायबाप असा शब्द प्रयोग। कीर्तन कळतंय ना तुम्हाला? भाषा कळते ना? मागे बसलेले मंडळी, नाहीतर ज्यांच्या अध्यात्म श्रवणाचे कान तयारीचे आहे त्यांना कीर्तन कळतं, काही ना फक्तच कळतं। तुम्हाला नेमकं कोणतं कळतं घरी जाऊन विचार करा। लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रति। जी निस्वार्थपणे लेकरांवरती प्रेम करते तिला आई म्हणतात, तरी सुद्धा जन्मदात्या माई बापांना इथं कृपावंत मायबाप म्हटलं नाही। मग देवा तुम्हीच संत असून जीवाची कृपावंत मायबाप आहात। तसं तर हितकर्त्याच्या यादीमध्ये, इकडे लक्ष द्या, हितकर्त्याच्या यादीमध्ये शास्त्रकारांनी किती जणांचा समावेश केला? तिघांचा समावेश केला। मग हे तिघ नेमके कोण? पहिली आहे आई, कळतंय? दुसरे आहे वैद्य, वैद्य म्हणजे आताच्या भाषेत डॉक्टर, आणि तिसरे आहे ते म्हणजे संत। हितकर्त्याच्या यादीमध्ये तिघांचा समावेश आहे। मग प्रथमतः आईलाही हितकर्त्याच्या यादीतून काढून टाकलं, वैद्यालाही काढून टाकलं आणि फक्त संतांनाच निश्चित केलं। कसं काय? उदाहरण सांगते बघा। एखाद्या बाईचा मुलगा आजारी पडला, एखाद्या स्त्रीचा मुलगा आजारी पडला, आताची आता आपला मुलगा आजारातून बरा व्हावा अशी आईला तळमळ। झोपले नाही तुम्ही? झोपले नाही ना? जागे आहात ना? काय बोलते मी? एखाद्या स्त्रीचा मुलगा आजारी पडला, आताची आता आपला मुलगा आजारातून बरा व्हावा अशी आईला तळमळ आहे हो, कारण ती आई आहे महाराज, पण नॉलेज नाही, ज्ञान नाही। आताच्या आता ह्या मुलाला कोणतं मेडिसिन टॅबलेट दिल्यानंतर हा मुलगा बरा होईल याचं नॉलेज, याचं ज्ञान आईजवळ नाही आहे, म्हणून आई हितकर्त्याच्या यादीमध्ये कुठेतरी कमी पडते। मायबाप तेच ज्ञान डॉक्टरांजवळ आहे। आताच्या आता ह्या मुलाला कोणत्या गोळ्या औषधं दिल्यानंतर हा मुलगा बरा होईल याचं नॉलेज डॉक्टरांजवळ आहे, परंतु तळमळ आईजवळ तळमळ आहे पण ज्ञान नाहीये, डॉक्टरांजवळ ज्ञान आहे पण तळमळ नाहीये। याच्याही पलीकडे संत व्यक्तिमत्व आहे, या संत व्यक्तिमत्वाजवळ जगाच्या हिताविषयी ज्ञानही आहे आणि तळमळही आहे, म्हणून संत हे हितकर्त्याच्या यादीमध्ये परिपूर्ण ठरतात। विठ्ठल विठ्ठल म्हणून तुकाराम महाराजांना बोलावं लागलं, तुम्ही संत मायबाप कृपावंत। फक्त मायबाप म्हटले का? आपल्याला डायरेक्ट उडी नाही मारायची, एका एका शब्दाचं सूक्ष्म चिंतन करायचंय। तुम्ही संत मायबाप, फक्त मायबाप नाही म्हटले, पुढचा शब्द प्रयोग केला कृपावंत। आता मला सांगा कृपावंत म्हणजे नेमकं काय? शास्त्रीय भाषेमध्ये कृपावंत त्याला म्हणतात, सर्वांच्या कृपेचा अंत ज्या कृपेमध्ये होतो त्याला कृपावंत असा शब्द प्रयोग केला जातो। आता व्यवहार सांगते, व्यवहारामध्ये आपण कृपावंत कोणाला म्हणतो माहित आहे का? साधं म्हणजे वाचनात गेलं म्हणून तुम्हाला सांगते, आम्ही ट्रॅक्टरच्या ट्रॉली, ट्रॅक्टर आहे ना तुमच्याकडे, म्हणजे तुमचं आमचं, म्हणजे तुमचं आमच्यासारखं, आमच्याकडे मेल्यानंतर माणसं जाळतात। म्हणजे तुमचं आमचं सारखं, म्हणजे माझी भाषा तुम्हाला कळते। व्यवहारामध्ये आपण कृपावंत कुणाला म्हणतो याची व्याख्या तुम्हाला सांगते।
माझ्या वाचनात गेलं म्हणून सांगते. आम्ही ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर मागून लिहितो म्हसोबा महाराज प्रसन्न. नाही कळलं? हा हा, सर्वांना कळलं. काही काही वरती जर एखादा दैवत प्रसन्न असेल ना, चंडिका माता प्रसन्न, कळतंय? काही काही लिहितात महाराज ठीक आहे, चंडिका माता प्रसन्न, एखाद्या दैवताची प्रसन्नता ठीक आहे, पण तरी सुद्धा तुकोबारायांचं गाथामध्ये 61 अभंगांचं नाट प्रकरण आहे. तुकाराम महाराजांनी या नाट प्रकरणाच्या 12व्या अभंगाच्या पहिल्या चरणात या दैवतांचं वर्णन केलं. सुंदरी हिंदरी दैवते, कोणती पूजी भूते घेते, आपुल्या पोटाची रडते, मागती शिते अवदान. तो भाग सोडून द्या. परंतु एखाद्या दैवताची प्रसन्नता याच्यावरती असेल तर आपण ह्या दैवताची प्रसन्नता लिहितो. काही काही लिहितात आईची कृपा अशीच पाहिजे, ठीक आहे. वडिलांची कृपा ठीक आहे, गुरुवर्यांची कृपा ठीक आहे. पण मी अलीकडे एक नवीनच वाचलं महाराज. काही माहित आहे का? मामांची कृपा. मी थोडस डोकं लावलं आणि विचार केला, अरे आईची कृपा ठीक आहे, वडिलांची कृपा ठीक आहे, गुरु महाराजांची कृपा ठीक आहे. एखादा दैवत त्याच्यावरती लईच प्रसन्न असेल, दैवताची प्रसन्नता ठीक आहे, गुरुवर्यांचे आशीर्वाद ठीक आहे. आता मामांची कृपा काय नवीन प्रकार निघाला म्हणून मी थोडस डोकं लावलं. म्हटलं कदाचित याला मामानं पोरगी दिलेली असावी म्हणून कृपावंत हा शब्द प्रयोग केलेला असावा. व्यवहार सोडून द्या, मला अध्यात्म पटवायचा आहे. व्यवहारामध्ये इतर लोकांची कृपावंत म्हणून आपण व्याख्या करतो किंवा प्रसन्नता लिहितो, तरी सुद्धा तुकाराम महाराजांनी या सर्व नातेवाईकांना सोडलं. एकही नातेवाईक कृपावंत नाही. का नाही? तुकाराम महाराजांना माहित आहे बाबा शेवटच्या वेळेस एकट्यालाच जावं लागतं. कृपावंत कसं काय म्हणायचं? राहती निराळे रांडा कृपावंत यांना म्हणू कसं? शेवटच्या वेळेला जर एकट्यालाच जावं लागतं तर हे बाकीचे काय कामाचे? म्हणून तुम्हीच संत असून जीवाचे कृपावंत मायबाप आहात. तुम्ही संत मायबाप पुढचा शब्द प्रयोग केला कृपावंत. आणि म्हणून अशा कृपावंत संतांचं मज पामरानं काय वर्णन करावं? काय आम्ही पतित कीर्तिवानू. संतांचा महिमा एवढा आगाध आहे. तुकोबराय म्हणतात किती आगाध आहे. ज्यावेळेस या पृथ्वी तलावरती धर्माची हानी होते, अधर्म वाढायला लागतो, त्यावेळेस संत या ठिकाणी येतात, अवतीर्ण होतात. आणि अवतीर्ण होऊन काय करतात? धर्माचे पालन करणे पाखांडी खंडन मायबाप. तुकोबराय सांगता संत या ठिकाणी अवतीर्ण होतात आणि अवतीर्ण होऊन काय करतात? त्याचं उत्तर तुकाराम
एवढं सर्व वातावरण बघून मला असं वाटतंय क्रांतीताई कीर्तन कितीला सुरू झालं? ओ पंचपदी खरं बोला की इथं पावणे पावणे 9ला झाली का? मी घड्याळ पाहिलं होतं मला 8:30ला पंचपदी सुरू झाली. तिला का होईना मला असं वाटतं हे सर्व वातावरण बघून 4:30ला म्हणजे 4:30ला जय विठ्ठल करावा आणि पहाटचा काकडा. काही म्हणतील तुला कोण आणलं त्याच्याकडे बघतो पहिलं. तसं काय होणार नाही. महाराज इतकं सुंदर वातावरण ताईनं या ठिकाणी एक एक हिरा या व्यासपीठावरती आम्ही कशाला कीर्तनात आणतो. विनोदाचा भाग सोडून आपल्या विषयात या अवतार तुम्हा धरा या कारणे उद्धरा या जन जोड जेव्हा संत या ठिकाणी अवतीर्ण होतात आणि अवतीर्ण होऊन काय करतात, अवतार धारण कशी करतात, गीतेच्या तत्वज्ञानामध्ये त्याचं उत्तर आहे. भगवंत सांगतात अर्जुना यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अर्जुना ज्यावेळेस धर्माची हानी होते अर्थात यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. पाप वाढायला लागतं, पुण्य संपायला लागतं. त्यावेळेस आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. कोणत्या कारणासी? उद्धराया जन विषयात या. उद्धराया जन जडजीवांचा उद्धार करण्याकरता संत इथं अवतीर्ण होतात. म्हणून तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणाच्या उत्तरार्थ सांगतात उद्धराया जन. पहिला शब्द प्रयोग काय केला? उद्धराया जन. आता मला सांगा जन म्हणजे नेमकं काय? महाराष्ट्राबाहेरचे लोक. तुम्ही काही सांगा, आम्ही माना हलवायला तयार आहोत. जन म्हणजे हो, जन म्हणजे तुम्ही आम्ही का? जन म्हणजे मंडपाबाहेरचे. तसं नाही ना.
जन म्हणजे तुम्ही आम्ही आपण सर्व. मग उद्धराया जन, जनाचा उद्धार जर संत इथं आल्यानंतर करतात. कोणत्या जनाचा करतात? कोणाचाही येड्या गाबाळ्याचा उद्धार करून संतांना चालेल का ताई? नाही चालणार. मग उद्धार कोणाचा करतात महाराज? जो मुमुक्षु साधक आहे. चिंतन सूक्ष्म आहे, बारकाईनं लक्ष द्या. जो मुमुक्षु साधक आहे, विचारसागर रहस्य ग्रंथाच्या भाष्यामध्ये पंडित निषादाजी सांगतात, ज्याला मोक्षाची तळमळ करणारा जो आहे, किंवा ह्या जन्मामध्ये आल्यानंतर मला देवाची प्राप्ती झाली पाहिजे अशी ज्याची तळमळ आहे, त्याचाच उद्धार संत इथं आल्यानंतर. तुम्ही म्हणाल ताई संत तर दयाळू आहे, हो सर्वांचा उद्धार करतात, त्यात काही संशय नाही. पण तरी सुद्धा त्याच्या पाठीमागं शास्त्र असं आहे, ज्याला तळमळ आहे, जो कधी कीर्तनाला येत नाही, त्याचा उद्धार काय? जो मुमुक्षु आहे, विचारसागर रहस्य ग्रंथाच्या भाष्यामध्ये किंवा तुकोबरायांचं नाट प्रकरण जे आहे, नाट प्रकरणाच्या 9व्या भंगाच्या पहिल्या चरणात तुकोबरायांनी वर्णन केलं. याला म्हणतात प्रमाण. आमचे गुरुवर्य म्हणायचे, ज्याचे नाटपाठ त्याचा कीर्तनात थाट. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करीला नारायण, ऐसे तुम्ही संगा संत जन, करा समाधान चित्त माझे, काही हे खंड येईल कर्म. माईबाप, ज्याला असं वाटतंय माझा उद्धार झाला पाहिजे, किंवा शास्त्रकार सांगतात, कोहम कथमिदं जातं कव्वे कृतास्य विद्यते उपादानं किमस्त्यः विचार सोयमिदृशः. जन्माला आल्यानंतर मी कोण आहे, मला कुठे जायचंय, माझी उत्पत्ती कशी झाली आणि माझं कार्य काय आहे, या 4-5 गोष्टी जाणून घेण्याची ज्याला तळमळ आहे, त्याचाच उद्धार संत इथं आल्यानंतर करतात. विठ्ठल विठ्ठल. किंवा आदिगुरु शंकराचार्य सांगतात, श्लोकार्थेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथकोटिभिः हे ब्रह्म सत्यं जगन्मिथ्यं जीवे ब्रह्मैवनापरः. ब्रह्म सत्य आहे आणि जगन मिथ्य आहे, हे ज्याला जाणून घ्यायचं आहे, त्याचाच उद्धार संत इथं आल्यानंतर करतात. भाषा कदाचित थोडी डोक्यावरनं जाईल, पण म्हणून तुकोबरायनं म्हणावं लागलं, अशा जनाचा उद्धार करतात की ज्याला अतिशय साध्या आणि व्यवहारिक भाषेत येऊन सांगायचं झालं, ज्याला असं वाटतंय जन्माला आल्यानंतर एकदा तरी मला भगवंतानं दर्शन. आता कळलं? एवढं ताई श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि ब्रह्म सत्यं जगत मिथ्य, एवढं कधी कळायचं? त्याच्यापेक्षा साध्या सोप्या भाषेमध्ये ज्याला असं वाटतं एकदा तरी मला भगवंतानं दर्शन द्यावं, त्याचाच उद्धार, त्याच जनाचा उद्धार, त्याच लोकांचा उद्धार संत इथं आल्यानंतर करतात. म्हणून तुकोबाराय सांगतात, उद्धराया जड. आता पुढचा शब्द प्रयोग केला, जड. आता जड म्हणजे नेमकं काय हो? महत्वाची शंका आहे बाबा. जड या शब्दाची व्याख्या व्यवहार आणि अध्यात्म तुम्हाला पटवते, विज्ञान तुम्हाला पटवते. वैज्ञानिक भाषेमध्ये, विज्ञानाच्या भाषेमध्ये जड त्याला म्हणतात. कशाला? जी वस्तू. व्याख्या नीट आहे का? जी वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाही, तिला विज्ञानाच्या भाषेमध्ये जड असं. नाही कळलं? उदाहरणार्थ दगड. दगड हा आपण उचलून ठेवल्याशिवाय दुसरीकडे जात नाही. दगड हा आपण उचलून ठेवल्याशिवाय दुसरीकडे जात नाही. कळला? दगड हा, पुन्हा सांगते, दगड हा आपण उचलून ठेवल्याशिवाय दुसरीकडे जात नाही. कोणता दगड? तुम्हाला जो म्हणायचं तो म्हणा, मला पण तुम्हाला जे म्हणायचं ते मला म्हणायचं नाही. असं दगड हा आपण उचलल्याशिवाय जागा सोडत नाही, अर्थात तो जड आहे. अजून शास्त्रकार जडाची व्याख्या करतात, जी वस्तू स्वतःलाही जाणत नाही व दुसऱ्यालाही जाणत नाही त्याला जड म्हणतात. दगडाचंच उदाहरण शास्त्रकाराने दिलं. तुम्हाला जर रस्त्याने चालता चालता ठेच लागली आणि त्या दगडाला असं कधी वाटलं का, अरे आपल्यामुळे ह्या व्यक्तीचा अंगठा फुटला, गुडघा फुटला, मग कदाचित आपण पटकन उठून रस्त्याच्या कडेला जावं? वाटलं? नाही वाटत. अर्थात दगड हा स्वतःलाही जाणत नाही व दुसऱ्यालाही जाणत नाही. म्हणून महाराज सांगतात, उद्धराया जन ही झाली
शब्दाची वैज्ञानिक भाषेमध्ये, विज्ञानाच्या भाषेमध्ये जड शब्दाची डेफिनेशन अर्थात व्याख्या, संकल्पना, वैशिष्ट्ये. चला पुढे. आता अध्यात्मशास्त्रामध्ये जड कशाला म्हणतात आणि व्यवहारात जड कशाला म्हणतात? विज्ञान, अध्यात्म आणि व्यवहार. अध्यात्मामध्ये जड त्याला म्हणतात का हो ताई? प्रश्न असा आहे, तुकाराम महाराजांनी अर्थात वैज्ञानिक भाषेमध्ये शास्त्रकारांनी दगडाला जड म्हटलं, कारण तो एका ठिकाणाहून दुसरीकडे जात नाही, आपण उचलल्याशिवाय तरी. पण अध्यात्मामध्ये तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये दगडाला जड म्हटलं काय? तुका म्हणे अशी बुद्धी एष्टी अजून लई लांब आहे, पण आपण अगोदरच हात दिला. उद्धर आहे प्रमाण अतिशय बरोबर आहे बरं का. आता महाराजांनी जे प्रमाण दिलं ते सोडवत आहे. महाराज सांगतात, तुकाराम महाराज विज्ञानाच्या भाषेमध्ये तर दगडाला जड म्हणतात, कारण आपण उचलून ठेवल्याशिवाय तो दुसरीकडे जात. अशालाही दगड आहे समाजात. कोणते? निर्जीव वस्तू. निर्जीव बद्दल बोलते मी, आपल्याबद्दल नाही बोलत. महाराज सांगतात दगड हा आपण उचलून ठेवल्याशिवाय दुसरीकडे जात नाही, म्हणून दगडाला जड हा शब्द प्रयोग केला. पण ताई, जीव तर 84 लक्ष योनीमध्ये फिरतो, मग जीवाला तुकाराम महाराजांनी जड हा शब्द प्रयोग कसा केला? शंका आहे, प्रश्नचिन्ह आहे. भगवद्गीतेच्या तत्वज्ञानामध्ये 2ऱ्या अध्यायाच्या 21व्या, 22व्या, 23व्या श्लोकात भगवंतानं वर्णन केलं आत्म्याचं, जीवाचं, अर्थात परमात्म्याचं. काय? वासं सृजनानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय अन्यानि संयाति नवानि देहि. याच श्लोकावरचं भाष्य ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीत केलं. जैसे जीर्णवस्त्र सांडीचे मग नूतन वेडीचे, तैसे देहांतरा ते स्वीकारायचे चैतन्यनाथे. पुन्हा भगवद्गीतेमध्ये या पुन्हा भगवंत सांगतात, नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्या पुनः शोषयति मारुतः न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. ताई, प्रश्न असा आहे, दगड तर आपण उचलून ठेवल्याशिवाय दुसरीकडे जात नाही, पण आत्मा तर 84 लक्ष योनीमध्ये फिरतो ना हो. हा, एक देह झाला का दुसरा देह, दुसरा झाला का तिसरा देह, असा 84 लक्ष योनीमध्ये फिरतो. मग आत्म्याला जड असा शब्द प्रयोग कसा आहे? तर महाराजांनी जे प्रमाण दिलं, मायबाप, मुळात जीव जड नाही, पण या जीवानं ज्या बुद्धीची संगत केली ती बुद्धी मात्र कशी आहे? जड आहे. तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड. बरे देवा मायबाप, जडाबद्दल जर बोललं ना, लहान लेकरांबद्दल जर बोललं ना, काही काही लेकरं एवढे जड बुद्धीचे महाराज, एवढे जड बुद्धीचे, एवढे जड बुद्धीचे. किती जड बुद्धीचे सांगू का? 1000 मास्तर बदलले पण पोरग पहिलीतच. इतकी जड बुद्धी. विचार सागर रहस्य ग्रंथामध्ये त्याचे 3 प्रकार आहे, उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. एवढा खोल मी घुसत नाही, आता पुढं चालते. इतकी जड बुद्धीचे महाराज, काही काही जड बुद्धीचे नाही, काही काही अतिहुशार असतात. मी मागे यवतमाळ जिल्ह्यामध्ये नेरपरसोपंत तालुका आहे, उदापूर नावाचं तिथं गाव आहे, खाडगाई म्हणतात. त्या गावामध्ये कीर्तनाला जात असताना गाव थोडंसं जवळ आलं महाराज, आणि आम्हाला काही रस्ता कळे ना, म्हणून एका लहान लेकराला बोलवलं. म्हटलं बाळा इकडे ये रे. ते म्हटलं कोण ताई तुम्ही? म्हटलं उदापूर गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, त्या ठिकाणी जागराच्या दिवशीचे आजचे कीर्तनकार आम्ही आहोत. ते म्हटलं ताई कीर्तन किती ते किती आहे? म्हटलं बाबा 9 ते 11. त्याची भाषा सांगते बरं का, माझी नाही. ते म्हटलं मग एवढ्या लवकर काय ताई तिथं जेवण वाढून ठेवलं का? चला तर आपण चहा घेऊ. म्हटलं ठीक आहे बाबा, आता तुला रस्ता विचारायचा म्हटल्यानंतर तुझ्या घरचा चहा, तुझ्या घरचं दूध मला.
घ्यावंच लागेल. ठीक आहे म्हटलं. त्यानं आम्हाला घरी नेलं बरोबर. ओट्यावर वगैरे खुर्ची टाकली. आई घरामध्ये चहा करण्यासाठी गेली आणि आम्ही बाहेर बसलेलो होतो. त्याच्या घरासमोर मला 4-5 म्हशी बांधलेल्या दिसल्या. म्हशी आहे ना तुमच्याकडे? हा, म्हणजे तुमचं आमचं सारखं आहे. म्हशी बांधलेल्या दिसल्या महाराज. मला सहज प्रश्न पडला, असं तुम्हाला पडू नये पण मला पडला. म्हटलं बाळा इकडे ये रे. ते म्हटलं काही ताई. म्हटलं घरासमोर या ज्या म्हशी बांधलेल्या दिसताय या सर्वची सर्व दूध देतात का रे? ते म्हटलं नाही ताई. म्हटलं मग? ते म्हणे आपल्याला काढावा लागत. विनोदाचा भाग सोडून द्या, मला जड ही व्याख्या पटवायची आहे तुम्हाला. कधी कधी अध्यात्म हा गोष्टी रूपात सांगून लवकर कळत नाही. त्याला थोडासा काहीतरी पुरावा देऊन खेळीमेळी वातावरणात शास्त्र पटवावं लागतं. उद्धराया जड 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 शब्दावरती बोलते. काही काही इतकी जड बुद्धीची, काही काही अति हुशार. मुळात जीव जड नाही हो, पण महाराजांनी जे प्रमाण दिला, तुका म्हणे आईसी बुद्धी जाची जड त्याहुनी दगड बरे देवा. मुळात त्याची बुद्धी जड असल्या कारणानं तुकाराम महाराजांनी त्या बुद्धीच्या अनुषंगानं त्याला जड असा शब्द प्रयोग केला. म्हणून उद्धराया जड जड. जेव्हा पण का होत आई 10:30 वाजले, अर्थात वाजले नाही अजून. तुम्ही लगेच टुळू पाहायला लागले. लगेच वाजले का काय? नाही वाजले अजून. 10 मिनिट बाकी आहे. मग 10:30 वाजत आले तरी संत फक्त जडजीवांचा उद्धार करणं एवढं संत कार्य आहे का? नाही ना. तुकोबाराय म्हणतात बाबा संतांचं एवढंच कार्य नाही, अजून काय कार्य? तर महाराज सांगतात इथं आल्यानंतर समाजामध्ये भक्तिभाव धर्म यांची वृद्धी करण्याचं काम करतात. अभंगाचं तृतीय संप्रदायाच्या नियमाला अनुसरून सर्वांनी सुंदर अशी दोन्ही हात वरती करा. वा वा. मी स्त्री आहे, मी पुरुष आहे. मागची मंडळी बरं का, समोरचे नाही. हा अंतकरणातला भेदभाव काढून टाका.
पहिला शब्द या ठिकाणी उच्चारला, वाढावया सुख. संतांना या ठिकाणी आल्यानंतर सुखाची वृद्धी का करावी लागते त्याचं कारण असं आहे, आम्ही सुख प्राप्तीच्या पाठीमागं लागलो पण आमचा मार्ग चुकलाय. काय झालं? मार्ग चुकलाय. तुकाराम महाराजांनी नाट प्रकरणाच्या 5व्या भंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशासीन पावला माया विष्टीला. झालं काय माहित आहे का, आम्हाला लागतं सुख आणि प्रयत्न चालले. तुम्हाला जर द्राक्ष हवी आहेत, द्राक्ष माहित आहे ना, हा हवी आहेत द्राक्ष आणि बाग कारल्याचा लावला, जमल का? कळतंय ना? द्राक्षी खाण्यासाठी महाराज द्राक्षांचाच बाग लावावा लागेल. किंवा हवा आहे सफरचंद आणि लावलंय बी येड्या बाबळीचं, किती दिवसांना त्याला सफरचंद नाही येणार. अर्थात जे हवंय त्या पद्धतीनं आम्ही, त्या दिशेने आम्ही वाटचाल करायला हवे. पण झालं काय माहित आहे का, एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवतामध्ये वर्णन केलंय, मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे, न वांछिता दुःख पावे येणे न संभवे स्वतंत्रता. मला दुःख हवंय असं कोणाला वाटत नाही, पण प्रयत्न मात्र दुःखाची चाललंय. म्हणून संतांना इथं येऊन म्हणावं लागतं, वाढावया सुख. आता भक्तीचं वर्णन श्रीमद भागवत महापुराणामध्ये फार गोड अशा प्रकारचं आलं. तुम्ही ताईंच्या मुखातून पहिल्या दिवशी ऐकलं असेल, पहिल्या दुसऱ्या दिवशी भक्ती कोण आहे, ज्ञान कोण आहे, वैराग्य कोण आहे, चांगल्या प्रकारे तुम्ही कथा श्रवण केलेली असेल, त्याबद्दल मी बोलत नाही. भक्ती नेमकी कोण, भक्तीमधला अध्यात्म दडलेला काय आहे त्याच्याबद्दल या ठिकाणी मी बोलत नाही. तुम्ही कथा चांगल्या प्रकारे श्रवण केलेली असेल. नारद भक्तिसूत्रामध्ये भक्तीचं वर्णन आलं, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वदनम दास्य सख्यमात्मनिवेदनम, नवविधा भक्ती सांगितली. पण ही भक्ती करणारे साधक कोण, तर 2च मिनिटात सांगते. काकडाचे प्रकरण आहे, काकडा प्रकरणाची जी 3री मालिका आहे संतांची, उंच नीच याती काही नेणे भगवंत, त्या 3ऱ्या मालिकेच्या 3ऱ्या अभंगाच्या पहिल्याच चरणामध्ये ज्ञानोबरायांनी वर्णन केलं. श्रवणे कीर्तने झाले ते पावन, परमभक्त नवविधा भक्ती करणारे साधक सनकाधिक सांगितले ज्ञानोबरायांनी. म्हणून वाढावया सुख. भक्तीची सुद्धा या ठिकाणी आल्यानंतर संत वृद्धी करतात, वाढ करतात. भक्ती भाव धर्म भावाचीही या ठिकाणी वृद्धी करतात. कलियुगामध्ये भगवंतावरचा भाव थोडासा
भावाचा अभाव झाला. हा, भाव म्हणजे कांदा बटाट्याचा भाव नाही बरं का, भगवंतावरती असलेला भाव. याच्याबद्दल आता जास्त बोलायला वेळ नाही, संप्रदायाच्या नियमाला अनुसरून आपली वेळ संपली. म्हणून वाढावया सुख भक्ती भाव धर्म, धर्माची वृद्धी इथं आल्यानंतर संत करतात. आणि हे कुळाचारी नाम विठोबाचे हे सर्व करत असताना आपला देह चंदनासारखा जिजवून गरीब असो अथवा श्रीमंत असो सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करतात. अभंगाचं चौथं. तुका माने तैसे तुम्ही जगे संत जन अवतार तो महाधराया कारणे उद्धराया जल जल जीवा यथामत अवकाश झाले. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.